नर्मदे हर रामकृष्ण हरी या जयघोषात हभप वै राधाबाई बाळकृष्ण पाटील उंबरे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हभप तानाजी महाराज कर्णक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला। या निमित्ताने नर्मदा परिक्रमा, गंगापूजन, कन्यापूजन, ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ यांसारखे विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले। सकाळी प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली। त्यानंतर हभप शिवाजी महाराज महाडिक यांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचे निरूपण केले, तर तानाजी महाराज कर्णक यांनी विष्णू सहस्रनाम जप सादर केला। दुपारी आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी वीरेश्वर महिला मंडळाने हरिपाठ सादर केला। त्यानंतर हभप योगिताताई गणेश घरकुडे यांच्या हरिकीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वामी मेघजानंद यांची प्रमुख उपस्थिती लाभली। 25 किलोमीटर पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प करण्यात आला। हे देवी नर्मदे, तुझ्या चरणी वंदन अशा भक्तिमय वातावरणात महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली। नारी सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी मनोरथ। ज्या ज्या वेळेला मी धर्मकार्य हाती घेतले त्या त्या वेळेला मला नक्कीच लाभ झाला। आणि या ठिकाणी चिन्मयनगर हा वास्तव्यात मी 10 वर्ष राहत असून मी प्रॉपर माझा मूळ ठिकाण उंबरे आहे आणि उंबऱ्याची माझी परंपरा गेले 3ऱ्या पिढीतला मी वारकरी आहे आणि वारकरी परंपरा चालत असताना माझ्या वडिलांची निराशी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा या वृत्तीप्रमाणे माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांचे पुण्यस्मरण करत असताना नातूच्या वाट्याला 60 वर्ष पूर्ण झाले ते धाकट्या पंढरी मी ती साजरी करतो। त्याचप्रमाणे माझ्या वडिलांची पुण्यतिथी माझे मोठे बंधुराज गावी गेले 16 वर्ष करीत माझ्या आईची पुण्यतिथी आज या ठिकाणी 5व्या वर्ष करीत असताना मी त्याच्या 2 दिवस अगोदर नर्मदा परिक्रमा केली आणि ती 21 पायी परिक्रमा करत असताना मला काही असे अनुभव आले का माझं पाय मुरगळलेला असताना तो फ्रॅक्चर होता आणि मी त्याचा पाय घेऊन 21 किलोमीटर चाललो, परंतु नंतर काही वेळातच माझं दुखणं थांबलं आणि मी एकदम बरा झालो। म्हणजे नर्मदा मैया ही आपल्याला ताबडतोब त्याची प्रचिती देते। दुखाची जणे